नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन सिंह या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे EPFOच्या प्रोफाईल अपडेट, UN कोड कसं डाउनलोड करायचं आणि सर्व्हिस हिस्ट्री कशी बघायची याबद्दल. बघा, आपण EPFOच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. ऑफिशियल वेबसाईट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप दिसेल, तो तुम्हाला कट करायचा आहे. तुम्हाला तुमचा UN नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल, वन टाईम पासवर्ड आहे. तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे पॉपअप येईल. इथं दिलेलं आहे की 4 सक्सेसफुल अटेम्प्टमध्ये तुम्हाला तुमचं eKYC ई-नॉमिनी कंप्लीट करणं गरजेचं आहे. ई-नॉमिनी नेमकं काय आहे? ई-नॉमिनी कशाप्रकारे करायची या रिगार्डिंग तुम्हाला इथे व्हिडिओ पाहायला भेटेल. जे लोक ई-नॉमिनी करणार नाही त्यांना मात्र पुढील लॉग इनमध्ये PF काढण्यासाठी ब्लॉक केलं जाऊ शकतं. तुम्ही PF काढू शकणार नाही. आपण आज याबद्दल पाहणार नाही. आपला सब्जेक्ट करूया मित्रांनो. चला बघूया ते. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, UN नंबर, डेट ऑफ बर्थ, तुमचे जेंडर काय इकडे पाहायला भेटेल. आपल्याला बघायचं प्रोफाईल कसं अपडेट करायचं आहे. बघा, तुम्ही प्रोफाईलवर आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे बघा, जसं की फोटो अपडेट केलेला नाही आहे, तो फोटो अपडेट करायचा आहे. तर तो फोटो कसा अपडेट करायचा ते ई-नॉमिनीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटेल. बघा, खाली आपण नाव, जेंडर, जन्मतारीख आणि जे तुम्ही हजबंड किंवा आई-वडिलांना केलेलं आहे त्यांचं इथे पाहायला भेटेल. तुमचं शिक्षण काय झालं आहे, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे. खाली तुमचा बघा ॲड्रेस टाकलेला नाही, तो इथं टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतलं बघा मित्रांनो. आपण आता पाहणार आहे UN कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण फोटो अपलोड केलेला आहे. UN कार्ड डाउनलोड करण्यासाठी क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. तुम्हाला एक अशा प्रकारे डाउनलोड विंडोमध्ये तुमचं UN कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. बघा, डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं UN कार्ड पाहायला भेटेल. बघा, मी माझ्या क्लायंटचा फोटो अपलोड न केल्यामुळे तुम्हाला फोटो पाहायला नाही भेटणार, पण तुम्ही फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला इथे तुमचा फोटो नक्कीच पाहायला भेटेल. चला जाऊया आपल्या UN वेबसाईटवर. बघा, आता आपण पाहणार आहे सर्व्हिस हिस्ट्री. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये बघा मित्रांनो, जसं की आता यांनी 1/18, 2021, 2024 असं एकाच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलेलं असल्यामुळे म्हणजे 3 आयड्या तयार झालेल्या आहेत. सर्वप्रथम आपण पाहूया, हे आहे मेंबर ID, हे इन्स्टॉलेशन म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं नाव, इन्स्टॉलेशन ID आणि इथं आहे तुमचं डेट ऑफ जॉइनिंग आणि डेट ऑफ एक्झिट. म्हणजे साई मॅनपॉवर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही सेमच कॉन्ट्रॅक्ट आहे, पण यांनी गॅप घेऊन काम केलेलं असल्याने यांचे 3 आयड्या तयार झालेल्या आहेत. जसं की 2018 ते 2020, 2021 ते 2021, 2024 ते 2025. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे प्रोफाईल अपडेट करायचे, कशा प्रकारे तुम्हाला तुमचं UN कार्ड डाउनलोड करायचं आहे विथ फोटो आणि तुम्ही कोणत्या कंपनीत किती दिवस काम केलेलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला भेटेल. आणखीन EPFOबद्दल नवनवीन माहितीसाठी, नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.